मुंबईसह राज्यातल्या विविध भागामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि मुंबईतल्या पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट सध्या आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय। मागच्या 2 दिवसांपासून महापालिका विभागीय कार्यालयावर ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढला जातोय। आज हंडा मोर्चाचा 3रा दिवस आहे आणि सांताक्रूज इथल्या एच वॉर्ड विभागावर हा मोर्चा काढण्यात येतोय। ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जातोय। सांताक्रूजमध्ये आता एच वॉर्डमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा हंडा मोर्चा असणार आहे। अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वामध्ये हा हंडा मोर्चा निघतोय। तेव्हा या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। सलग 3रा दिवस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा हंडा मोर्चा निघतोय। सांताक्रूजमधल्या एच वॉर्डमध्ये युबीटीनं हा हंडा मोर्चा काढलाय आणि या मोर्चाला आता सुरुवात होतीये। मोठी घोषणाबाजी केली जाते। तर पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। मुंबईतल्या अनेक भागामध्ये उपनगरीय भागामध्ये पाण्याचं सध्या तीव्र संकट आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी या मोर्चावर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण सीमाकडे जाणून घेऊया आणखी तपशील। सीमा, युबीटीनं हा हंडा मोर्चा काढलाय। अशा प्रकारे हंडा मोर्चा काढण्याचा आजचा 3रा दिवस आहे। काय काय नेमके या संदर्भातल्या आणखी डिटेल्स आहेत? नक्कीच अनुपमा, मुंबईमध्ये पाणी प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून विभागीय कार्यालयावरती हंडा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। विविध प्रतिनिधी त्या भागातले आमदार या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आज एच वॉर्डमध्ये सांताक्रूज येथील एच वॉर्डमध्ये ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। या मोर्चामध्ये अनिल परब जे माजी मंत्री आहेत आणि सोबतच वरुण सरदेसाई हे सहभागी राहणार आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित आहेत आणि विभागीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सज्ज अशी तयारी करण्यात आलेली आहे। सगळ्यांच्या हातामध्ये आपल्याला फलक पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी ही आंदोलन केली जात आहेत जेणेकरून लवकरात लवकर मुंबईकरांना या समस्येपासून कुठेतरी सुटका मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। खरं तर आता एप्रिल महिना सुरू आहे आणि अजूनही 2 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना पावसाळ्यासाठी आणि आतापासूनच जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी समस्या जर निर्माण झाली असेल तर अर्थातच मुंबईकर हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तीव्र संकट आहे पाण्याचं आणि त्यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अशा प्रकारे हंडा मोर्चाकडून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जाते। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।